तर हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग. कसे आहेत तुम्ही सगळे? मजेत ना? असायलाच पाहिजे. तर आपल्या गोवा ब्लॉगच्या पार्ट 6मध्ये तुमचं स्वागत आहे. पार्ट 5 तर तुम्ही बघितलाच असेल आणि नक्कीच तुम्हाला आवडला असेल. तर आपण आलो फिरून पार्ट 5मध्ये आणि फिरून आल्यावरती घरी जाऊन म्हणजे हॉटेल रूमला जाऊन आपण फ्रेश वगैरे झालो आणि आपण आता आलो आहे इथे हँडमेड ज्वेलरी आणि काही वस्तू आहेत ते बघायला. हे मार्केट आहे. तर आपल्याला बघू का आवडलं तर घेऊच, पण नाही आवडलं तर आपण आलो आहे दुसऱ्या गोष्टीसाठी. तर जरा फिरून घेऊया आलो आहे तर खूप छान मार्केट आहे, सगळं हँडमेड आहे. तर आम्ही आलो आहे चौघंच, लेडीज सगळ्या रूमवरतीच आहेत. तर यांना कोणाला काय आवडलं नाही तर जाऊया आपण आता पुढे आपल्याला जिथे जायचं आहे तिथे. तर फायनली आपल्याला जिथे जायचं होतं तिथे आपण पोचलो आहे. एवढे आयुष्यात मॉल बघितले पण दारूचा मॉल मी फर्स्ट टाईम बघतो आहे आणि सगळे उत्सुक आहेत. दारू तर मोस्टली कोण पित नाही, पण हे सगळे पार्सल नेण्यासाठी आहेत मुंबईला. काही शोपीस ठेवण्यासाठी आलो आहेत. बघतो आता किती छान छान बॉटल्स आहेत आणि पूर्ण 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 दारूने भरलं. इथे ट्रॉल्यासुद्धा आहेत. दारू आपण सगळी ट्रॉलीमध्ये जमा करून तिथे काउंटरला आपण जसं शॉपिंग मॉलमध्ये हे करतो, पेड करतो पेमेंट, तसे इथे ट्रॉल्या भरायला सुरुवात झाले. आकाश, विकी, उस्मानबाई आणि दिनेशची. तर ही सगळ्यात महागडी बॉटल आहे. 3 लाख रुपयाची बॉटल आहे. तर सगळ्यांची उधम मचवायला चालू झाले आणि सगळे ट्रॉल्या भरून घेत आहेत. तर सगळे आपापले घेत आहेत, कोणाला द्यायला, कोणाला काय करायला. मी तर काय घेत नाही, कारण की मी कोणाची पीत नाही आणि मी कोणाला पाजत नाही. तर चला यांना घेऊ द्या काय करायचं आहे ते. तर सगळ्यांनी फायनली 2-2 पिशव्या भरून दारू घेतले आणि आम्ही आता निघतो आहे. आणि सगळे हुशार आहेत, सगळ्यांनी एक्स्ट्रा बॅगा आणल्या आहेत म्हणजे मुंबईला जाताना आपल्याला काही टेन्शन नाही. तर आलो हॉटेलला आणि आता घेतो जेवून. बघूया आज काय मेनू आहे. गोव्याला येऊन आपण मनासारखं काय फिरणं झालं नाही. अजून काही स्पॉट बाकी होते तर ते आपल्याला फिरायचं होतं. उद्या आपली ट्रेन आहे संध्याकाळी 5ची. तोपर्यंत विचार केला आपण सकाळी बाईक काढून आपण जाऊ शकतो आणि फिरून येऊ शकतो. तर इथं आम्ही आलो बाईक बुक करण्यासाठी. आज आहे तिसरा दिवस आणि पेशंट आपली आरती जाधव पेशंट झालेले आहेत. आणि इथं मसाज पार्लर स्पासाठी आम्ही लेडीज बोलवले. दादा आरती जायचं काय आपल्या बीचवर? आर यू ओके? नॉट ओके? झोप ग पाणी जातो. तर बीचवर निघता निघता एक प्रॉब्लेम झाला. आकाशची मुलगी चिऊ जी बेडवर खेळत होती, तर खेळता खेळता तिचा हात मुरगळला. तर ती खूप रडत होती म्हणून आम्ही हॉस्पिटलला आलो आणि त्यांनी सांगितलं की एक्सरे काढावा लागेल. तर गुड मॉर्निंग मित्रांनो, आम्ही आलो आहे पुन्हा नाश्ता करायला सकाळी आणि रात्र आपली हॉस्पिटललाच गेली. 2-3 वाजता आम्ही आलो. तर आपली चिऊ आता ठीक आहे. हाताला थोडं प्लास्टर केलं आहे आणि सांगितलं डॉक्टरांनी काय इश्यू नाही आहे. एक्सरे वगैरे काढला तर थोडं प्लास्टरसारखं केलं आहे, पण आता ती रडत नाही. तर नाश्ता वगैरे करून फटाफट रेडी झालो आणि काल रात्री जी हॉस्पिटल आपण गाडी नेलेली त्याच ड्रायव्हरला आम्ही बोललो की आम्हाला 2-3 स्पॉट फिरायचे आहेत, म्हणून त्यालाच बुक केलं आणि आपण 2-3 स्पॉटसाठी ही गाडी घेऊन आलो आहे. तर बघूया, आपल्याला अजून 5 वाजेपर्यंत आपली ट्रेन आहे. आपल्याला 3च्या आसपास तरी निघावं लागेल. तर आम्ही आलो इथे जे असं गोव्यामध्ये फेमस कलरफुल घरं आहेत तिकडे आपण आलो आहे फोटोज काढायला.
रोडवर फिरलेलो आहे, रंगबिरंगी घरं बघितलेली आहेत. आता नेक्स्ट डेस्टिनेशन. तर आम्ही आता आलो इथे डिअर जिंदगी म्हणजे शाहरुख खान आणि आलिया भट्टचा जो पिक्चर होता त्या पिक्चरची जी शूटिंग झालेली तिथे आम्ही आता आलो आहे. आता इथे रेंटवरती सायकलसुद्धा मिळते 150 रुपये. तर बघितलं आम्ही इथे सुद्धा फोटो वगैरे काढले आणि आता निघालो आम्ही. आपल्याला हॉटेलला पोचायला इथून 1 तास तरी आहे. तिथून मग आपल्याला रेडी होऊन मग आपल्याला स्टेशनसाठी निघायचं आहे. तर हॉटेलच्या जवळ पोचलो आणि घरी न्यायला काहीतरी मिठाई वगैरे घ्यावी म्हणून आम्ही आलो या दुकानामध्ये. तर आता चालले शॉपिंग. इथे समोरच आपलं हॉटेल आहे. हॉटेलवाला आपल्याला कॉल करतो आहे. हॅलो 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 5 मिनिट पोहोच रे. 5 मिनिट भारी आहे. तर फायनली आम्ही पोचलो हॉटेलला आणि आम्ही मुद्दामच उशीर केला कारण की आम्हालासुद्धा चेक इनसाठी त्यांनी 3-4 तास घालवलेले. तर आपण एवढा वेळ घालवला नाही, 2 तासच आपण लेट आहे. तर आता आपल्या बॅगा वगैरे तर रेडी आहेत. फक्त आपल्याला फ्रेश व्हायचं आहे, बॅगा उचलायच्या आहेत आणि बाहेर पडायचं आहे. तर फायनली आपला हा गोवाचा शेवटचा ब्लॉग 6 पार्ट झाले या ब्लॉगचे आणि हा इथे संपतो आहे. अजून आहेत मी व्हिडिओ काढले. इथून आपण बसने जाणार, बसमधून ट्रेनने जाणार, ट्रेनमधून मग आपण टॅक्सीने जाणार. तिथपर्यंत आपला हा प्रवास आहे. सकाळी आपण 4-5 वाजेपर्यंत पोचू असा आपला आता प्लॅन आहे. तर चला बघूया पुढे काय होतं अजून. सजन घर ले चली, सजन घर ले चली, सजन घर में चली, यादों के लेकर साए चली घर पर आए तुम्हारा. Shadows sharp like switchblade knives. Run or fight, no room to think. Blood on pavement paints the ink. We're the wolves, howl on the prowl. Siren songs won't make us bow. Steel and flames beneath the moon. Chaos rises, coming soon. And pedal down. Rules don't matter, claim the crown. Risk it all beneath street lights. King of shadows, born to fight. Smoke and mirrors, life's a chase. Flickering sights through time and space. No escape, the game won't stall. Burn it hard or lose it all. We're the wolves, howl on the prowl. Siren songs won't make us bow. Steel and flames beneath the moon. Chaos rises, coming soon. The story's tied. तर फायनली आपण पोचलो आहे आणि टॅक्सी मिळाली आपल्याला फायनली. कारण की टॅक्सी मिळायला खूप वेळ लागला आपल्याला, नाही तर आत्तापर्यंत आपण पोचलो असतो. तर व्हिडिओ तर तुम्हाला नक्कीच आवडला असेल.
तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटू पुन्हा एकदा नवीन एका ब्लॉगमध्ये. चला तर मग बाय.